7 दिवस आपण भगवतीचं चिंतन करणार आहोत। तर मागच्या सत्रामध्ये आपण या श्रीमद देवी भागवताचं महात्म्य पाहिलं। कोणतंही शास्त्र असेल, कुठलीही कथा असेल, ते शास्त्र श्रवण करण्यासाठी पुण्य आणि भाग्य लागतं। पुण्याई शिवाय माणसाच्या जीवनामध्ये परमार्थिक गोष्टी घडू शकत नाही। मागच्या सत्रामध्ये आपण या ग्रंथाचं महात्म्य पाहिलं की कथा कुणाला ऐकायला मिळते, जी कथेला येतात ती भाग्यवान। तसं तर या धर्म मंडपामध्ये येण्याची प्रत्येकाची इच्छा असते, पण येतं कोण? ज्याचं जन्मोजन्मीचं पुण्य आहे, तीच माणसं या धर्म मंडपामध्ये येत असतात। बाकी ठिकाणी जर जायचं म्हटलं की निमंत्रणाची गरज असते, पण हा धर्म मंडप असा आहे इथं निमंत्रणाची बोलवायची गरज पडत नाही। यारी यारी लहान थोर याती भलती नारी नर, तुकोबाराय म्हणतात या परमार्थामध्ये कुणी पण या, त्यांचं स्वागत आहे। उदाहरणार्थ तुम्ही निमंत्रण नाही एखाद्या ठिकाणी, तुम्हाला बिना निमंत्रणाचं एखाद्याच्या लग्नामध्ये जाऊन पहा, आणि तिथं गेल्याच्या नंतर कुणी बोललंच नाही, आपल्याला कुणी विचारलंच नाही, तर माणसाला अपमान झाल्यासारखं वाटतंय। पण इथं आल्याच्या नंतर तसं काही घडत नाही, उलट काहीतरी चांगल्या गोष्टी मनुष्याच्या कानावरती पडत असतात। तर आपण सगळी भाग्यवान मंडळी आहात। कधी कधी माणसं 3 तासाची भांडण ऐकू शकतात, पण 2 तासाची कथा ऐकू शकत नाही। उदाहरणार्थ आपल्या गावामध्ये आजच कथा सुरू झाली। पुरुष मंडळ तुम्ही तुमच्या मित्राला म्हणाले किंवा तुम्ही तुमच्या मैत्रिणीला बोलल्या चला आज कथेला, त्या आल्या तर समजायचं त्यांचं पुण्य, नाही आल्या तर तशाच राहिल्या। एकदा एक व्यक्ती कथेला निघाला, पण शेजारच्या रामभाऊंना म्हटले ते गृहस्थ, तात्या चला कथेला, आज गावामध्ये कथा सुरू झाली। ते म्हणतात काय कथा ऐकता, शेतातलं काम राहिलंय, ऊसाला पाणी द्यायचंय, कथा ऐकायला गेलो तर माझा ऊस जळून जाईल। नाही नाही म्हणे, माझ्या कडून कथा ऐकणं होणार नाही। जे गृहस्थ म्हटले चला कथेला, त्यांनी पायामध्ये जोडा घातला, खांद्यावरती पंचा घेतला ना आली कथेला, कथा ऐकली। पण जे गृहस्थ म्हटले मी कथा ऐकायला येत नाही, मला शेतात जायचंय, गंमत अशी ज्या गल्लीतून ते गृहस्थ शेताकडे चालले होते, त्या गल्लीमध्ये नवरा बायकोची भांडण लागलेली होती। आता यांनी जायचं की नाही त्यांच्या शेतामध्ये, तिथं गेले, नवरा बायकोची भांडण मिटवत बसली। गंमत अशी झाली, 3 तास कसे कुठं काय निघून गेले कुणाला काही कळलं नाही, त्यांना कळालंच नाही। जे गृहस्थ म्हटले कथा ऐकायला चला, ते कथेला पण आले, कथा पण ऐकली, घरी गेले, थोडासा आराम केला, म्हटलं आता आपण शेताकडे जाऊ। ते पण शेताकडे निघाले, पण ज्या गल्लीतून ते चालले होते त्या गल्लीत हे तात्या दिसले। तात्या शेतात नाही गेले का? अहो काय सांगू तुम्हाला, चाललो होतो मी शेतामध्ये, पण या नवरा बायकोचे एवढे भांडण, 3 तास कुठं कसे काय गेले मलाच कळालं नाही। अहो म्हणे तुम्ही कथा पण ऐकली का? हो मी कथा पण ऐकली, घरी पण गेलो ना, आता शेतात पण चाललो। याचा अर्थ आज माणसं 3 तासाची भांडण ऐकतील, पण 2 तासाची कथा ऐकू शकत नाही। पण आपण भाग्यवान मंडळी आहात। पवित्र अशा हनुमंतरायांच्या दरबारामध्ये आपण पहिल्याच दिवशी हजर राहून या ठिकाणी कथेचं चिंतन करत आहोत।
म्हणून परमार्थिक गोष्टी पुण्याई शिवाय घडू शकत नाही. तर हे सगळं पाहत पाहत या ग्रंथाची आपण ओळख करून घेतली की 18,000 श्लोकांचा हा श्रीमद देवी भागवत महापुराण ग्रंथ की ज्याची रचना व्यास महाराजांनी केलेली आहे. पण व्यास महाराजांकडून हेच पुराण सूतजी पर्यंत आलं आणि सूतजींनी त्यांच्या मुखातून शौनकादी महामुनींना सांगितलेलं आहे. सूतजी जेव्हा शौनकादी महामुनींना सांगत होते की हे देवी भागवत खूप श्रेष्ठ आहे, किती श्रेष्ठ आहे म्हणे कल्पतरू पेक्षाही श्रेष्ठ आहे. कल्पतरू माहितीये का? महिला मंडळ झोप नाही लागली. कल्पतरू त्या झाडाखाली आपण बसावं. माणसाच्या मनामध्ये जी कल्पना येईल ती कल्पना पूर्ण करणारा कल्पतरू. झाड पाहिलंय का? एक तर हो म्हणा, नाही तर नाही तरी म्हणा. कल्पतरूचं झाड पाहिलंय का? आपल्याच भागामध्ये. सांगू का मी? सांगू? खुशाल हा म्हणता तुम्ही. आता जर सांगितलं तुम्ही सगळे तिथं जाऊन बसताल. कथा कोण ऐकणार? आता सांगत नाही, कथेच्या शेवटी सांगते. कल्पतरू असा वृक्ष आहे, माणसाच्या मनामध्ये जी कल्पना येईल ती लगेच पूर्ण. मग तुम्ही काही पण मागा, धन मागा, मुलगा मागा, पती मागा, काही मागा, तुम्ही तुमच्या मनात जे येईल ते पूर्ण करणारा कल्पतरू. पण सूतजी म्हणतात कल्पतरूपेक्षाही श्रीमद देवी भागवत महापुराण हे श्रेष्ठ आहे. कल्पतरू आपल्या मनातल्या चांगले विचार असतील, आपल्या मनातले किंवा वाईट विचार असतील ते पूर्ण करते. पण देवी भागवत असं आहे, माणसाच्या मनातले फक्त चांगलेच विचार ते पूर्ण करते, वाईट विचाराला इथं जागा नाहीये. थोडस जड जात असेल, थोडं सोपं करून सांगते मी. एकदा एक गृहस्थ रस्त्यावरनं निघाले. अनवाणी पायानं चालत होते. रखरखत्या उन्हामध्ये अंगातून घामाच्या धारा वाहू लागल्या. अंगावरती फाटलेलं वस्त्र आहे. निघाले ते चालत 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 पाय थकून गेले. असं वाटतंय एका झाडाखाली शांत बसावं असं मनात यायला. आणि समोर मोठं झाड दिसलं. ते गृहस्थ चालत चालत त्या झाडाखाली गेले आणि तिथं जाऊन बसले. पण ते झाड होतं कल्पतरूचं. झाडाखाली जाऊन बसले आणि मनामध्ये विचार आला, अरे इथं जर थंडगार पाणी असतं ना तर पोटभर पाणी पिलो असतो. मनात यायला विचार आणि ते लगेच पूर्ण व्हायला एकच झालं. थंडगार पाण्याचा डेरा तिथं भरलेला आपोआप प्रगट झाला. त्या गृहस्थाला एवढा आनंद झाला, पटकन उठला. तांब्या, 2 तांबे, 3 तांबे, 4 तांबे पोटभर पाणी पिला. पोट शांत झालं. पण मन काही शांत राहतं का? पुन्हा इच्छा निर्माण झाली, अरे इथं जर जेवण असतं ना तर पोटभर जेवण केलं असतं मी. असं मनात यायला दम लगेच पंचपक्वानांचं ताट समोर हजर. सगळे पदार्थ गच्च ताट भरलेलं पाहिलं. पटकन उठला आणि ताटावर जाऊन बसला. पोटभर जेवला. रोजच्या पेक्षा 1.5 पट जेवण त्यानं जास्त केलं. एवढा जेवला की त्याला गुंगीत चढली, झोप यायला लागली. पोटभर जेवण केलं आणि पुन्हा मनामध्ये विचार आला, अरे इथं जर गादी असती, लोड असता, तक्क्या असता तर एक अर्धा तास 2 तास
निवांत झोप घेतली असती. असं मनात यायला दम, लगेच एका मिनिटाच्या आतमध्ये तिथं गादी आली, लोड आला, तक्क्याला सगळी काही आरामाची व्यवस्था लागली. पटकन उठला, गादीवर गेला, आडवा झाला, तोंडावरती पंचा घेतला, डोळे बंद केले, मनात विचार आला, अरे जेव्हा मी या झाडाखाली आलो होतो इथं काही नव्हतं. मी माझ्या मनामध्ये विचार आला, पाणी पाहिजे, पाणी हजर झालं. मी म्हटलं जेवण पाहिजे, जेवण हजर झालं. मी म्हटलं गादी पाहिजे, लोड पाहिजे, तक्क्या पाहिजे. एका मिनिटाच्या आतमध्ये आरामाची व्यवस्था झाली. इथं तर एखादं भूत तर नसेल ना? काय पाहता माझ्याकडे? एका मिनिटाच्या आतमध्ये भूत सुद्धा हा 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 करत त्या ठिकाणी प्रगट झालं. भूताला पाहिलं, एवढा घाबरला, मनात विचार आला, अरे हे भूत तर मला खाऊन टाकणार नाही ना? एका मिनिटाच्या आतमध्ये भूतानं खाऊन सुद्धा दृष्टांत संपला. म्हणजे माणसाच्या मनामध्ये चांगले विचार असतील किंवा वाईट विचार असतील, ते विचार पूर्ण करणारा कल्पतरू. कल्पतरू तळवाटी जो कोणी बैसला, कल्पतरू तळवाटी जो कोणी बैसला, कल्पतरू तळवाटी जो कोणी बैसला, कल्पतरू तळवाटी जो कोणी बैसला. काय वानू त्याला सांगा जोजी, काय वानू त्याला सांगा जोजी, श्री गुरु सारी कासा पाटीराका, श्री गुरु सारी कासा पाटीराका, श्री गुरु सारी कासा पाटीराका. त्याला सांगा जोजी, काय वानू त्याला सांगा जोजी, श्री गुरु सारी कासा पाटीराका, श्री गुरु सारी कासा पाटीराका, श्री गुरु सारी कासा पाटीराका. कल्पतरू तलवटी जो कोणी बैसला, काय वानू त्याला सांगा जोजी. आपण त्याला जे सांगू किंवा जसे विचार येतील ते पूर्ण करणारा कल्पतरू. पण ऐका, या कल्पतरू पेक्षाही श्रीमद देवी भागवत महापुराण हे श्रेष्ठ आहे. सूत महाराज शौनकादी महामुनींना सांगत होते, देवी भागवत महापुराण कल्पतरू पेक्षाही श्रेष्ठ आहे. मग देवी भागवत महापुराण ऐकण्यासाठी शौनकादी महामुनी म्हणू लागले, सूतजी देवी भागवत महापुराण एवढं श्रेष्ठ आहे, आणखीन याच्याबद्दल आम्हाला सांगा. याचा विधी विधान कोणता आहे, किंवा 9 दिवस देवीची उपासना का करावी, तिचा गोंधळ का घालावा, तिच्या नामचिंतनाने मानवी जीवनावर काय परिणाम होतो, तिचं चिंतन केल्याच्या नंतर कोणत्या अडीअडचणी दूर होतात ते आम्हाला सांगा. तेव्हा सूतजी शौनकादी महामुनींना सांगू लागले की भगवान विष्णूंच्या अंशापासून सत्यवतीच्या पोटी पराशपुत्र व्यास महाराजांचा जन्म झाला. व्यासांच्या लक्षात आलं की अज्ञानी अडाणी लोक आहेत, या लोकांच्या उद्धारासाठी आपण काहीतरी केलं पाहिजे अशी भावना व्यास महाराजांच्या मनामध्ये निर्माण झाली. आणि म्हणूनच त्यांनी या 18 पुराणांमध्ये देवी भागवत महापुराण या पुराणाची रचना केली. त्याचं रूपांतर 18,000 श्लोकांमध्ये केलं की त्या 18,000 श्लोकांमध्ये फक्त भगवतीचं चिंतन, तिचं वर्णन केलेलं आहे. की हे देवी भागवत महापुराण मेल्यानंतर माणसाला मोक्ष देतंय. कुणाला दिला मोक्ष? तर ऐका, जनमेजय राजा
त्याचे वडील राजा परीक्षिती, हे देवी भागवत महापुराण राजा परीक्षितीनं श्रवण केलं आणि आपल्या वडिलांना मुक्ती मोक्ष मिळाला पाहिजे म्हणून जन्मेजय राजाने भगवतीची आराधना केली, तिची उपासना केली। तेव्हा शौनकादी महामुनी म्हणतात, सूतजी या देवी भागवताने नेमकं काय होतंय? तेव्हा सूतजी सांगू लागले, या देवी भागवत पुराणाने, हे जर पुराण आपण श्रवण केलं तर माणसाच्या जीवनातील संततीचं जे दुःख आहे ते दुःख कमी होतं। मग कुणाच्या जीवनातील संततीचं दुःख दूर झालं? तेव्हा सूतजी सांगू लागले, एकदा वसुदेव महाराज यांच्या जीवनातील पुत्र हरणाचे दुःख नाहीसे झाले। शौनकादी महामुनी म्हणतात, सूतजी ती कथा आम्हाला सांगा। आणि मग सांगू लागले, द्वारकेमध्ये सत्राजित नावाचा एक भोज वंशातील सूर्य उपासक राहत होता। सूर्याचं तप करून सूर्य भगवान त्याला प्रसन्न झाले आणि प्रसन्न होऊन सूर्य भगवंताने सत्राजिताला एक समंतक मणी दिला। सत्राजितानं तो मणी आपल्या गळ्यामध्ये घातला आणि गळ्यामध्ये घालून सत्राजित द्वारकेत आला। द्वारकेमध्ये प्रवेश करणार लोकांनी पाहिलं की लख प्रकाश पडला। कुणीतरी म्हटलं, रे भगवान श्रीकृष्ण परमात्म्याला भेटण्यासाठी साक्षात सूर्य लोकावरून सूर्य भगवान येत आहेत की काय? सगळीकडे चर्चा सुरू झाली, सूर्य भगवान भेटायला येत आहेत, सूर्य भगवान भेटायला येत आहेत। ही बातमी भगवान श्रीकृष्ण परमात्म्याच्या कानापर्यंत गेली आणि मग भगवंतानं सांगितलं की अरे सूर्य भगवान मला भेटायला येत नाहीत। अरे आपला सत्राजित येत आहे। कुणीतरी म्हटलं, सत्राजित एवढा लख प्रकाश कशाचा आहे? तर जवळ आल्याच्या नंतर पाहिलं तर सत्राजिताच्या गळ्यामध्ये समंतक मणी होता। त्या समंतक मण्याचं वैशिष्ट्य असं आहे, हा मणी ज्याच्या घरामध्ये जाईल त्या घरातील दरिद्रता आणि रोगराई नष्ट होते। आणि विशेष हा समंतक मणी दिवसाला 8 भार सोनं देतो। दिवसाला 8 भार सोनं देत असेल तर महिन्याचा हिशोब, वर्षाचा हिशोब घरी गेल्यानंतर करा, इथं करू नका। दिवसाला 8 भार सोनं देतो असं या मण्याचं वैशिष्ट्य आहे। आणि मग बरेच दिवस सत्राजित द्वारकेमध्ये राहिला। एक दिवस सत्राजिताचा भाऊ प्रसेन त्यानं भावाला न विचारता तो मणी घेतला आणि आपल्या गळ्यात घातला। प्रसेन मणी गळ्यामध्ये घालून तो जंगलामध्ये गेला शिकार करायला। शिकार करण्यासाठी जंगलामध्ये गेला, थोडस धाडस केलं त्यानं, परिणाम असा झाला शिकार करायला गेला आणि प्राण्याची शिकार होऊन बसला। त्याच्यावरती एका वाघानं हल्ला केला, प्रसेन मरण पावला। वाघानं तो मणी घेतला आणि आपल्या गळ्यामध्ये घातला। पुढे जाऊन या वाघाची भेट एका अस्वलाशी झाली, दोघांमध्ये मारहाण झाली। त्या अस्वलानं वाघाला ठार केलं, तो मणी घेतला आणि आपल्या गळ्यामध्ये घालून आपल्या घरी निघून गेला। ते अस्वल होते जामवंत महाराज। इकडे द्वारकेमध्ये खूप दिवस झाले
प्रसन्न नाही. सत्राजिताच्या मनामध्ये विचार वेगवेगळे विचार येऊ लागले. तो विचार करू लागला, माझा भाऊ कुठं गेला असेल, काय असेल, व्यवस्थित असेल का. पण खूप दिवस झाले आणि द्वारकेमध्ये चर्चा सुरू झाली की समंतक मणी याच्यासाठी श्रीकृष्ण भगवंतानं प्रसेनला ठार केलं आणि मणी चोरून घेतला. सगळ्या द्वारकेमध्ये चर्चा, प्रसेनला भगवंतानं मारलं, त्या मण्याची चोरी केली, सगळीकडे चर्चा. ही चर्चा भगवंताच्या कानापर्यंत आली. भगवान म्हटले, मी आणखी प्रसेनला पाहिलं नाही. तो मणी जेव्हा सत्राजिताच्या गळ्यामध्ये होता तेव्हा तो मणी पाहिला आणि ही सगळी मंडळी माझ्यावरती आळ घेते. हा आळ चुकीचा आहे. अंगावरचा आळ घालवण्यासाठी भगवंतानं 2-3 शिपायांना सोबत घेतलं आणि जंगलामध्ये गेले. चालत चालत वनामध्ये पाहिलं. थोडे चालत आले तर पाहिलं प्रसेनचा मृतदेह. कुणी मारला असेल तर प्रसेनच्या अंगावरती वाघ नख्या होत्या. म्हणे अरे एका प्राण्याने, एका पशुने याच्यावरती हल्ला केलाय. शोध घेत घेत आले तर तो वाघ सुद्धा मेलेला होता. आता याला कुणी मारलं तर त्या वाघाच्या नखामध्ये अस्वलाची केस होती. अरे म्हणे याला तर अस्वलानं मारले. चालत 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 काही अंतरावर आले आणि एक छोटीशी गुफा दिसली. भगवंतानं शिपायांना सांगितलं, तुम्ही बाहेर थांबा, मी आत जातो. काही दिवस माझी वाट पहा, नाही आलो तर तुम्ही द्वारकेत निघून जा. आणि मग भगवान परमात्मा त्या गुफेमध्ये गेले. आतमध्ये गेल्याच्या नंतर एक छोटीशी मोठी मुलगी दिसली. तर ती मुलगी, तिच्याकडे हा समंतक मणी होता. भगवान परमात्मा तो मणी घेण्यासाठी गेले तर तिथं लगेच जामवंत महाराज हजर झाले आणि दोघांमध्ये घनघोर युद्ध झालं. घनघोर युद्ध झालं तर ते युद्ध चालू होतं 28 दिवस. 28 दिवस युद्ध चालू होतं. शिपायांनी बाहेर भगवंताची खूप वाट पाहिली. आता वाटते भगवान आपल्यामध्ये राहिले नाही. सगळे शिपाई द्वारकेला गेले आणि जाऊन वसुदेव महाराजांना बातमी सांगितली की खूप दिवस आम्ही भगवंताची वाट पाहिली. भगवंतानं सांगितलं होतं एवढ्या एवढ्या दिवस माझी वाट पहा, नाही आलो तर द्वारकेत निघून जा. आता असं वाटते श्रीकृष्ण परमात्मा आता येऊ शकत नाही. खूप दिवस झाले. वसुदेव महाराजांना दुःख झालं. सगळीकडे चर्चा सुरू झाली. भगवान नाही आले परत. काय झालं असेल? प्रत्येकाला विचार पडला, प्रश्न पडला. पण वसुदेव महाराज खूप दुःखी झाले. माझं लेकरू कसं असेल, काय असेल, व्यवस्थित असेल का, ही काळजी वसुदेव महाराजांच्या मनामध्ये निर्माण झाली. पुत्र वियोगाचं, आपला मुलगा घरी नाही याचं दुःख वसुदेव महाराजांना झालं. पूर्ण राज परिवारावरती दुःख कोसळलं आणि मग तिथं नारदजी प्रगट झाले. जे नारायणाचं भजन करतात ते नारदजी. नारायण श्रीमद नारायण, नारायण नारायण नारायण, नारायण लक्ष्मी नारायण, नारायण नारायण नारायण, नारायण श्रीमद नारायण, नारायण नारायण नारायण, नारायण श्रीमद नारायण, नारायण नारायण नारायण, नारायण
नारायण नारायण नारायण लक्ष्मी नारायण 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 लक्ष्मी नारायण 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 श्री नारायण 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 ओ नारायण लक्ष्मी नारायण 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 लक्ष्मी नारायण 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 लक्ष्मी नारायण 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 लक्ष्मी नारायण 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 लक्ष्मी नारायण 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 जे अखंड नारायणाचं भजन करतात, नारायण लक्ष्मी नारायण 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 नारायण, अखंड जे नारायणाचं भजन करतात. आणि पहा, आजही देवी भागवत महापुराण सांगते की ज्या घरामध्ये नारायणाचं भजन आहे तिथं लक्ष्मीची कमीच पडत नाही. म्हणून रोज सायंकाळच्या वेळी तुम्ही नारायण नारायण म्हणा, कारण लक्ष्मी माता सायंकाळच्या वेळी पूर्ण पृथ्वीचं भ्रमण करायला येत असते. ज्या घरातून नारायण शब्द बाहेर येतोय, ज्या घरामध्ये नारायणाचं भजन आहे, लक्ष्मी माता म्हणते इथं माझ्या मालकाचं भजन चालू आहे, मी इथंच थांबणार, दुसरीकडे कुठं जाणार नाही. पण ज्या घरामध्ये नारायणाचं भजन आहे तिथं लक्ष्मी माता असते. जिथं लक्ष्मी तिथं माणसाला कशाचीच कमी नसते. असं नारायणाचे भजन करणारी नारदजी भेट झाली का? पाहिलंय का? काही म्हणतील हो ताई पाहिलंय ना, पण टीव्ही मध्ये पाहिलंय, युट्यूबला पाहिलंय, पण त्यांच्याविषयी खूप ऐकलंय. काय की नारदजी जिथं जिथं जातात तिथं कळ लावायचं काम करतात. पण सांगू, नारदजी कळीचे नारद असे म्हणतात नारदजींना, पण त्यांच्या कळीने कुणाचं नुकसान होत नाही, जगाचं कल्याणच होते. पण समाजामध्ये काही असे नारद असतात, ते जिथं जिथं लावतात तिथं पेटवण्याचं काम करतात. असं पेटवतात की ती जरी त्याच्यावर पाणी टाकलं ते विजता विजत नाही. असे पण समाजामध्ये काही नारदजी असतात. पण हे नारदजी जिथं जिथं जातात प्रत्येकाचं कल्याणच करतात. नारदजींच्या जीवनातला एक थोडासा विषय सांगते मी. नारदजी अखंड नारायणाचं भजन करतात. महिला मंडळ या भागामध्ये कधी ऐकलंय का नारदजी भजन करत करत एखाद्या पर्वताला जाऊन धडकले? ऐकलंय का? नारदजींचा ऍक्सिडेंट झाला, ऐकलंय का? झोपल्या काय निमंथन बरोबर आहे ना? नारदजींचा ऍक्सिडेंट झाला, ऐकलंय का? काही काही म्हणतील हो ताई असं कधीच ऐकलं नाही. का बरं नारदजींचा ऍक्सिडेंट होत नसेल? कारण त्यांच्यासारखा प्रवासी आणखीन जन्माला आलेला नाहीये. सारखं रात्रंदिवस ते त्यांचा प्रवास चालू आहे, पण कधी ऍक्सिडेंट झाला का बरं? कारण त्याचं कारण असे नारदजींच्या मुखातला अखंड नारायण.
जिथे भगवंताचं नाम आहे तिथं काळ येत नाही. माऊली सुद्धा म्हणतात, नारायण हरी उच्चार नामाचा, नारायण हरी उच्चार नामाचा, नारायण हरी उच्चार नामाचा, नारायण हरी उच्चार नामाचा. ते कळी काळाचा रिंगणा, ते कळी काळाचा रिंगणा, हरी मुके माना, मुके माना, हरी मुके माना, मुके माना, हरी मुके माना, मुके माना. तेथे काही काळाचा रिंगणाई, तेथे काही काळाचा रिंगणाई, हरी मुके माना, 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 हरी मुके माना. नारायण हरी उच्चार नामाचा, तेथे कळी काळाचा रिग नाही. जिथं भगवंताचं नाम आहे तिथं काळ अजिबात येत नाही. महिला मंडळ, कधीतरी तुमचे मालक एखाद्या प्रवासाला निघाले, खूप काळजी वाटते आणि काय म्हणतो जाताना, जास्त गाडी स्पीड न चालू, हळू जाण हळू या म्हणतो की नाही. खरंच एवढी जर मालकाची लई काळजी आहे तुम्हाला तर एक काम करायचं, उद्यापासूनच प्रयोग सुरू करा. कधी जर तुमचे मालक बाहेरच्या प्रवासाला निघाले, कधीतरी त्यांच्या मुखातून नारायण म्हणून घ्या. ते जर नाही म्हटले, सारखं त्यांच्या पाठीमागे लागा, बंटीचे पप्पा एकदा नारायण म्हणा, एकदा नारायण म्हणा. त्यांना एवढा त्रास द्या जोपर्यंत ते नारायण म्हणत नाही तोपर्यंत. मग शेवटी तेच थकून जातात. ते म्हणतात हा नारायण. असं जरी म्हटले बस, दिवसभर तुम्ही बिनधास्त राहा, काळजी करण्याची गरज नाही. का? कारण त्यांची काळजी करण्याची जबाबदारी आता भगवंतावरती आहे. म्हणजे जिथं देवाचं नाव आहे तिथं काळ सुद्धा थांबत नाही. त्याचं उदाहरण म्हणजे नारदजी. अखंड नारायण नारायण भजन करतात. नारायण नारायण असं म्हणून नारदजी तिथं प्रगट झाले. आलेल्या साधू संतांचं वसुदेव महाराजांनी पूजन केलं, चरण धुवून काढले, तिलक केला. पण वसुदेव महाराजांचा चेहरा पाहिला. कधी कधी माणूस खूप दुःखी झाला की माणसाचा चेहराच सांगून जातो या माणसाला काय दुःख आहे म्हणून, किंवा हा माणूस दुःखी आहे म्हणून. वसुदेव महाराजांचा चेहरा पाहिला आणि नारदजींनी थोडी विचारपूस केली. महाराज, काही झालं आहे का? खूप उदास दिसता तुम्ही, कुठली अडचण आहे का, कुठलं दुःख आहे? तेव्हा वसुदेव महाराज रडू लागले. नारदजींना म्हणू लागले, नारदजी, माझा कृष्ण, माझं लेकरू कुठं असेल, काय असेल मला माहिती नाही, पण मला माझ्या लेकराची खूप काळजी वाटते. आज 28 दिवस झाले, लेकरू माझं घरी नाही, कुठं असेल मला माहिती नाही. तेव्हा नारदजींनी सांगितलं, महाराज काही काळजी करू नका, तुमचा मुलगा, तुमचं लेकरू सुखरूप घरी येण्यासाठी तुम्ही भगवतीची आराधना करा, तिची उपासना करा. भगवतीची आराधना करायला सांगितलं. नारदजी म्हटले, मी तिची थोडक्यात माहिती सांगतो, कारण तिचे वर्णन आजपर्यंत कुणालाही करणं शक्य झालेलं नाहीये. कारण ती नित्य आहे, ती शिवा आहे. तिनं हे सगळं निर्माण करून, सगळी माया असेल
हे सगळं तिनं उत्पन्न केलेलं आहे, तिनं हे जग निर्माण केले, पण ती जगाच्या पलीकडे आहे. अशी ही भगवती की जिच्या शक्तीने विष्णू सृष्टीचे पालन करतात, की जिच्या कृपेने रुद्र सुद्धा संहार करतात, आणि जिच्या कृपेनं ही जीवसृष्टी चालते. अशी जगत जननी माय भवानी अंबालिका आदिशक्ती जगदंबा माता, तिचं वर्णन करणं कुणाला शक्य झालेलं नाहीये. आणि मग सांगितलं, महाराज तुम्ही नवरात्रीची विधी विधान पूर्वक व्रत करा, उपासना करा. आणि मग देवी भागवत श्रवण करायचं सांगितलं. नारदजी सांगू लागले. कथेला व अनुष्ठानाला प्रारंभ झाला. 9व्या दिवशी अनुष्ठान संपवायला आणि इकडे युद्धामध्ये युद्ध करत असताना भगवान परमात्म्याचा शेला बाजूला जायला एकच झालं. जामवंत महाराज आणि भगवान श्रीकृष्ण परमात्मा या दोघांमध्ये युद्ध चालू होतं, आणि युद्धामध्ये भगवंताचा शेला बाजूला गेला आणि छातीवरची खून ओळखली. जामवंत महाराजांच्या हातातलं शस्त्र जमिनीवरती पडून गेलं. शरण आले, देवा क्षमा करा मला, एवढ्या दिवसापासून मी तुमच्या सोबत युद्ध करतोय. अरे मी एक भक्त आहे आणि एका भक्तानं देवासोबत युद्ध केलंय. खूप मोठं पाप माझ्याकडून घडलंय, मला क्षमा करा. भगवान म्हणू लागले, काका झालं ते जाऊ द्या, पण माझे काम आहे म्हणून मी इथपर्यंत आलो. काय काम आहे सांगितलं. तुमच्या मुलीच्या हातातला जो समंतक मणी आहे ना, तो समंतक मणी मला द्या, कारण माझ्यावरती आळ आलाय मणी चोरण्याचा. तो आळ निघून जाण्यासाठी मला हा मणी पाहिजे. जामवंत महाराज म्हटले, जामवंत काका बोलले, देवा मी मणी देतो, पण तुम्ही नेमकं हे कोणतं रूप धारण केलंय? काका हे द्वापार युग चालू आहे, आणि या द्वापार युगामध्ये हा कृष्ण अवतार आहे. या अवतारामध्ये माझं कार्य चालू आहे. देवा हे कृष्ण रूप मला काही एवढं चांगलं वाटलं नाही, मला राम रूपाचं दर्शन घ्यायचंय. हट्ट केला, मला राम दर्शन द्या, मला राम दर्शन द्या. तेव्हा भगवान श्रीकृष्ण परमात्म्यानं त्या ठिकाणी लख प्रकाश पडला, आणि रामरायांचं जे रूप आहे ते रूप धारण केलं, आणि सगळ्यांनी जय जयकार केला. प्रभू श्री रामचंद्र भगवान की जय, प्रभू श्री रामचंद्र भगवान की जय. भगवंताचं राम रूप पाहिलं, जामवंत महाराज देवभान हरपले आणि तिथं भजन करू लागले. श्रीराम जय राम जय जय राम, 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 भजन करा. श्रीराम जय राम जय जय राम. हे भजन माझ्या हनुमंतरायांना खूप आवडतं. ज्या कुणाला वाटत असेल हनुमंतरायांची कृपा आमच्यावरती व्हावी, त्यांनी हात वर करून रामरायांचं मुखानं भजन घेऊन टाळी वाजवायची आहे. सर्वांनी हात वर करा उंच, आशे करू नका, जरा आशे करा. सगळ्यांनी भजन करा. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, ओ श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय राम, ओ श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम.
जय राम जय जय राम श्री राम जय राम जय राम श्री राम जय जय राम जय हो हरि बोल जय श्री राम जय हो जय हो जय हो हरि बोल जय हो जय हो जय हो हरि बोल जय श्री राम जय हो हरि बोल जय श्री जय श्री राम जय श्री राम प्रभु श्री रामचंद्र भगवान भगवान की जय जगदंबा माता की जामवंतजी देहभान विसरून गेले आणि भजन करत बसले. श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम 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 जय जय राम. भजन करत बसले. जामवंतजी भजन करायला लागले. भगवंतानं राम रूप अदृश्य केलं आणि पुन्हा कृष्ण रूपात आले. का हे जर भजन करत बसले तर मला इथंच थांबावं लागेल. कृष्ण रूप धारण केलं. जामवंतजी पुन्हा शुद्धीवर आले. भगवंताचं ते कृष्ण रूप पाहिलं. चरण धरले. देवा माझ्यासाठी तुम्ही मला मागच्या युगातलं रूप दाखवलं. जीवन धन्य झालं. भगवान म्हणतात काका आता मला तो मनी हवा आहे. आता तो मनी द्या मला. तुम्ही माझ्या मुलीसोबत विवाह करा. म्हणजे माझ्या मुलीजवळच्या जेवढ्या काही वस्तू आहेत सगळ्या वस्तू तुमच्या होतील. भगवान म्हटले द्वारकेमध्ये रुक्मिणी माझी वाट पाहत असेल. आता हे किती मोठं टेन्शन आहे. पण आळ मिटवण्यासाठी चोरीचा जो आळ आहे तो चुकीचा आहे हे सिद्ध करून दाखवण्यासाठी भगवंताने जामवंत महाराजांची कन्या जामवंती हिच्या सोबत लग्न सोहळा केला. तिच्या सोबत विवाह झाला. जामवंत काकांना खूप आनंद झाला आणि मग सगळ्या वस्तू दिल्या. जामवंत सहित भगवान परमात्मा द्वारकेत यायला आणि इकडे वसुदेव महाराजांची शेवटची आहुती द्यायला एकच झालं. शेवटची आहुती दिली. कुणीतरी म्हटलं महाराज महाराज आले महाराज आले महाराज आले म्हणजे भगवान परमात्मा आले. भगवान परमात्मा आले. वसुदेव महाराजांनी शेवटची आहुती दिली. पळत 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 भगवंताकडे गेले आणि कडकडून मिठी मारली. सगळ्यांना आनंद झाला. जगदंबा माता की जय. गोपाल श्री कृष्ण भगवान की जय. शेवटची आहुती द्यायला आणि भगवान श्रीकृष्ण परमात्मा द्वारकेत यायला एकच झालं. खूप आनंद झाला. वसुदेव महाराजांनी पूर्ण प्रजेने आई भगवतीची उपासना केली आणि तिचे धन्यवाद व्यक्त केले. तर वसुदेव महाराजांच्या जीवनातील पुत्र हरणाचे दुःख कमी झाले. तसं या देवी भागवताचा महिमा खूप मोठा आहे की एकदा लोपामुद्रेचे पती अगस्त्य मुनी महाराज ते कार्तिक स्वामींकडे गेले आणि त्यांनी सुद्धा देवी भागवताचा महिमा कार्तिकजींना विचारलेला आहे. ते कथा आपण पुढे पाहू.